यानंतर आपण पुन्हा एकदा न्यूज टॉप 9 कडे वळूयात। आता राजधानी मुंबईमध्ये आणि आसपासच्या उपनगरांमध्ये ज्या घडामोडी घडतायत त्या 9 बातम्या। 500 रुपये तिकीट दर केल्यास नाट्यगृहाचं भाडं दीडपट आकारण्याच्या निर्णयाला विरोध। 1 जानेवारीपासून शिवाजी मंदिरमध्ये 23 नाटकांचे प्रयोग न करण्याची भूमिका। नाट्यगृहाकडूनही भाडं कमी न करण्याची भूमिका कायम। मुंबईच्या मध्य रेल्वेवरील लोकल विलंबाचा प्रवाशांना मोठा फटका। मात्र रेल्वे प्रशासनाकडे दर महिन्याला केवळ 11 लेखी तक्रारी। चेंबूर ते मरीन ड्राईव्ह प्रवास वेगवान होणार। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह नव्या बोगद्याच्या बांधकामासाठी 7,326 लाखांचं कर्ज मंजूर। मुंबई मंडळातील विजेत्यांकडून 593 घरं म्हाडाला परत। सोडतीतील 700हून अधिक घरं रिक्त राहण्याची शक्यता। बहुप्रतीक्षित शिवडी धावाशेवा सागरी सेतूचं 12 जानेवारीला लोकार्पण होण्याची शक्यता। 12 जानेवारीला पंतप्रधान मोदी नाशिकच्या दौऱ्यावर आणि पंतप्रधान मोदींची वेळ घेण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू। कल्याण डोंबिवलीमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांना पालिका अधिकाऱ्यांचा आश्रय। केडीएमसीचे कर्मचारी कारवाईसाठी स्टेशन परिसरात जातात, मात्र कारवाईऐवजी फेरीवाल्यांशी गप्पा मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी म्हाडाकडून ठाण्यातील 54 एकर भूखंड निश्चित। भूखंड मिळाल्यास म्हाडाला गिरणी कामगारांसाठी 19,000 घरांची निर्मिती करणं शक्य होणार। मुंबईतील सुशोभीकरणाची गती मंदावली। प्रकल्पासंबंधित कामाच्या निविदा प्रक्रिया रखडल्या। महानगरपालिका निवडणूक लांबल्याचा परिणाम। ठाण्याहून घोडबंदरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऑइल टँकर उलटला, चालक जखमी। पातलीपाडा पूल परिसरातील घटना, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल सांडलं।